जमिनीची पोट हिस्सा मोजणी ऐकायला किती साधं वाटतं नाही का? पण यात होणारी एक छोटीशी अगदी किरकोळ वाटणारी चूक आपली आयुष्यभराची कमाई आणि आपल्या मालमत्तेचे हक्क सगळं काही धोक्यात आणू शकते. आता हे असं का घडतं? आज आपण यात जमिनीच्या मोजणीतला गोंधळ आणि त्यातून बाहेर पडण्याचा अगदी सोपा योग्य मार्ग समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आपली जमीन, आपले हक्क ते खरंच सुरक्षित आहेत का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण बघा, जमिनीच्या कागदपत्रांमध्ये जराशी जरी चूक झाली तर त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. सगळ्यात पहिला आणि मोठा फटका बसतो तो म्हणजे आर्थिक. चुकीच्या मोजणीमुळं सरळ सरळ फसवणूक होते. विचार करा, आयुष्यभराची सगळी पुंजी आपण एका जमिनीच्या तुकड्यात गुंतवतो आणि एका चुकीमुळे ती एका क्षणात धोक्यात येते. आणि मग येतात अनधिकृत बांधकामं. म्हणजे बघा, प्रक्रियेत जे शॉर्टकट घेतले जातात ना, तेच या अनधिकृत बांधकामांना जन्म देतात. जे कागदावर कायदेशीर नाहीये ते प्रत्यक्षात जमिनीवर उभं राहतं आणि मग भविष्यात कायदेशीर अडचणींचा डोंगरच उभा राहतो. आणि मग या सगळ्याचा शेवट कुठे होतो? तर कोर्टाच्या न संपणाऱ्या फेऱ्यांमध्ये. मालकी हक्कावरून, जमिनीच्या सीमांवरून वर्षानुवर्षे खटले चालतात. यात वेळ जातो, पैसा जातो आणि मनस्ताप तर होतोच. तर मग हा जो जमिनीचा गुंता आहे हा नेमका आहे तरी काय? या चक्रव्यूहात नेमकं कुठे अडकायला होतं? चला, याचीच मूळ समस्या काय आहे ते जरा खोलवर जाऊन समजून घेऊया. कारण अनेकदा अनेक नागरिक नकळतपणे यात अडकले जातात. तर मूळ समस्या अगदी साधी आहे पण खूप गंभीर आहे. होतं काय की लोक जमिनीच्या पोट हिस्सा मोजणीची प्रक्रियाच चुकीच्या ठिकाणाहून सुरू करतात. म्हणजे अर्जदार थेट भूमी अभिलेख विभागाकडे म्हणजेच लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंटकडे जातात. पण थांबा, नियमानुसार त्यांनी आधी नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटीकडे जायला हवं. आणि हीच ती मूळ चूक आहे जिथून सगळ्या समस्या सुरू होतात. हा जो शॉर्टकट आहे ना, तो दिसायला खूप सोपा आणि आकर्षक वाटतो. पण हा एक धोकादायक सापळा आहे. चला बघूया नेमकं कुठे चुकतंय आणि ही चुकीची प्रक्रिया काम कशी करते. इथे बघा, समोर अगदी स्पष्ट दिसतंय. एक चुकीचा मार्ग आहे आणि एक योग्य मार्ग. चुकीच्या मार्गात काय होतं? तर केवळ जागेवरच्या वहिवाटीच्या नकाशांवरून मोजणी केली जाते. म्हणजे कोण किती जागा वापरते यावरून, जे पूर्णपणे अनौपचारिक आहे. याउलट योग्य मार्गात सुरुवातच नियोजन प्राधिकरणापासून होते आणि त्यांनी मंजूर केलेल्या अधिकृत आराखड्यानुसारच मोजणी होते. हीच कायदेशीर आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज यावरून येतो की जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला स्वतःच्याच कर्मचाऱ्यांसाठी एक अधिकृत परिपत्र काढावं लागलं. आणि त्यात अगदी स्पष्ट शब्दात ताकीद दिली आहे की केवळ वहिवाटीच्या आधारावर पोट हिस्सा मोजणी करायची नाही. म्हणजे खुद्द विभागालाच हे मान्य करावं लागलं की काहीतरी चुकतंय. तर मग आता प्रश्न हा आहे की ह्या गोंधळातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग कोणता? तर शासनाने यासाठी एक प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा SOP ठरवून दिली आहे. चला, ही योग्य प्रक्रिया नेमकी काय आहे तेच समजून घेऊया. ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे चेक्स अँड बॅलन्सेसची सिस्टीम आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तपासणी होते. बघा, पहिला टप्पा, अर्जदार प्रस्तावित आराखडा घेऊन नियोजन प्राधिकरणाकडे जातो. दुसरा टप्पा, तिथून त्याला तात्पुरती मंजुरी आणि एक ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC मिळतं. तिसरा टप्पा, मगच भूमी अभिलेख विभाग त्या मंजूर आराखड्याच्या आधारे मोजणी करतो. आणि त्यानंतर स्थानिक विकास प्राधिकरण सगळं तपासून अंतिम मंजुरी देतं. शेवटी भूमी अभिलेख विभाग रेकॉर्ड्स अपडेट करतो. किती शिस्तबद्ध प्रक्रिया आहे बघा. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की हा काही नुसता सल्ला नाहीये, तर ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे, कायद्याने बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, समोर जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अधिकृत कागदपत्र दिसतंय त्यात हेच स्पष्ट केलंय की ही प्रक्रिया पाळायलाच हवी. आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 2 कागदपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत. ही 2 कागदपत्र म्हणजे नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण कवचच आहेत. चला, त्यांच्याबद्दलच जाणून घेऊया. पहिलं आहे तात्पुरते रेखांकन म्हणजेच टेंटेटिव्ह लेआउट. आता नावावरून वाटेल की हा एक कच्चा नकाशा आहे, पण नाही, हा एक अधिकृत चेकपॉइंट आहे. मोजणी सुरू होण्याच्या आधीच नियोजन प्राधिकरण हे तपासून खात्री करतं की जमिनीची प्रस्तावित विभागणी सर्व कायदेशीर नियमांनुसार आणि शहराच्या नियोजनानुसार आहे की नाही. ह्या मंजुरीशिवाय गाडी पुढे जाऊच शकत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC. हे म्हणजे काय? तर अधिकृत हिरवा कंदील. हे प्रमाणपत्र नियोजन प्राधिकरण भूमी अभिलेख विभागाला पाठवतं आणि त्यांना सांगतं की हो, आता तुम्ही प्रत्यक्ष जमिनीची मोजणी करू शकता.
या एनओसी शिवाय केलेली कुठलीही मोजणी अधिकृत मानली जात नाही. हा बघा, हा आहे तोच अधिकृत फॉर्म. याला म्हणतात प्रपत्र अ. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हाच फॉर्म वापरून भूमी अभिलेख विभागाला मोजणी करण्याची शिफारस करते. आणि आता एक अशी गोष्ट जी ऐकून आश्चर्य वाटेल. नियोजन प्राधिकरणाकडून हे एनओसी घेणं बंधनकारक आहे हे सांगणारं सरकारी परिपत्रक कधीपासून अस्तित्वात आहे माहितीये? 1981 पासून. हो, 1981. म्हणजे विचार करा, 40 वर्षांपेक्षा जास्त जुन्या इतक्या महत्वाच्या नियमाकडे आजही सर्रास दुर्लक्ष केलं जातंय. तर मग आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय, आपला हक्क आणि आपली जबाबदारी काय, हेच आता समजून घेऊया. कारण जागरूक राहणं खूप महत्वाचं आहे. इथे बघा, सगळं अगदी सोप्या भाषेत मांडलंय. पहिली आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आहे नागरिकाची. प्रक्रियेची सुरुवात भूमी अभिलेख विभागाकडे नाही, तर नियोजन प्राधिकरणाकडे करायची. मग येतं नियोजन प्राधिकरण, ज्याचं काम आहे आराखडा तपासून तात्पुरतं रेखांकन आणि एनओसी देणं. आणि शेवटी येतो भूमी अभिलेख विभाग, ज्याने एनओसी मिळाल्यानंतरच मोजणी करायची आहे. प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे आणि ती तितकीच महत्वाची आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून 4 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत. 1. सुरुवात नेहमी नियोजन प्राधिकरणापासूनच करा, मग ते पीएमसी असो, पीसीएमसी असो किंवा पीएमआरडीए. 2. कोणत्याही मोजणीच्या आधी तात्पुरते रेखांकन मंजूर करून घेण्याची मागणी करा. 3. नियोजन प्राधिकरणाने भूमी अभिलेख विभागाला एनओसी पाठवलं आहे की नाही याची खात्री करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. ह्या मंजुरींशिवाय आपल्या हातात आलेला मोजणी नकाशा हा एक मोठा धोका आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून शेवटी एकच प्रश्न विचारावासा वाटतो, आपली मालमत्ता, आपली गुंतवणूक ही सुरक्षित ठेवण्यासाठी आपण योग्य वेळी, योग्य अधिकाऱ्याला योग्य प्रश्न विचारण्यास तयार आहोत का? कारण या सगळ्या गोंधळात जागरूकता हेच आपलं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे.